ज्ञानेश्वर महाराज हे एक अतिशय तीक्ष्ण बुद्धीचे व्यक्ती. बुद्धिमत्ता म्हणू शकत नाही आपण. बुद्धिमत्ता तर एका जनावरामध्ये माणसापेक्षा जास्त राहते. ते अतिशय विवेकाचे बुद्धी. तुम्ही कोणतेही तीर्थ करा, तीर्थाचे विशेष घ्या, विशेष प्रकारचे तीर्थ करा, काही उपयोग होणार नाही. फक्त व्यर्थ जाणार तुमचं श्रम आणि मेहनत. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे की जाची गरज नाही, पण असं म्हणत आहे की जाचच नाही, की अजिबातच जायचं नाही असं ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणत आहे. जे तीर्थ राहते, नामस्मरण राहते, संतांना ते तीर्थस्थानं याच्यासाठी स्थापन केलते की तुम्हाला तुमच्या दुःखाचं वर विचार करण्याचा संधी भेटेल. जो आपण मतभेद, जो आपण भेद त्या काळात निर्माण केला, जे आपण माणसात भेद निर्माण केला, तो काय खरंच सर्वव्यापक आहे का? पाप कसं एका प्रकारचे आचरणबाज समाजानं म्हटलं की हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे आहे. समाज तर त्याच्या फायद्यासाठी चुकीची पाप पुण्याची परिभाषा देऊ शकते. तर आपण समाजावर किती विश्वास ठेवतो? नामस्मरण घेत नाही जो व्यक्ती जाणून घेत नाही मी कोण आहो, काय कसं आहे, तो व्यक्ती पापी आहे. कारण त्याचं दुःख दूर होणार नाही. तो 10 चुकीच्या दिशेने जात बसन ज्या ठिकाणी काही होत नाही. जो डाकू आहे, जो दृष्ट प्रवृत्तीचा आहे, जो घातक आहे, त्याही व्यक्तीला सुधारू शकतो आपण, अशी या नामस्मरणात आहे. त्या काळात मोबाईल नव्हते, आजच्या काळात मोबाईल आले. या तंत्रज्ञानाला मी नमस्कार करतो. हे खूप उपयोगी तंत्रज्ञान आहे. याचे जर बरोबर वापर केले गेले तर सगळ्या जगाची हित. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामाशी विन्मुख तोनर पापिया, हरिविन धावयान पावे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती, ज्ञानदेव मने नाम जपा हरिचे, परंपरा त्याचे कूड शुद्ध, परंपरा त्याचे कूर शुद्ध, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी. मी गौरव दादा आपल्या स्वागत करतो. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ शृंखलेतील पुढच्या चरणाच्या अभंगाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. ज्ञानेश्वर महाराज हे एक अतिशय तीक्ष्ण बुद्धीचे व्यक्ती. बुद्धिमत्ता म्हणू शकत नाही आपण. बुद्धिमत्ता तर एका जनावरामध्ये माणसापेक्षा जास्त राहते. ते अतिशय विवेकाचे व्यक्ती. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सुरुवात आपण पहिल्या कडवापासून करू. लोक काय करतात? या ठिकाणी जात आहे, त्या ठिकाणी जात आहे, या तीर्थस्थळाला जात आहे, त्या तीर्थस्थळाला जात आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे काही उपयोग नाही. लोक काशीला जात आहे, लोक त्रिवेणी संगम प्रयागला जात आहे. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे की काहीच कामाचं नाही. काय तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा अर्थ असा होतो की आता आपण पाहिलं कशासाठी जाते. व्यक्ती या वेगवेगळ्या तीर्थस्थानावर जातेच कशासाठी? काहीतरी इच्छा राहते. किंवा आता समजून घ्या की कोणत्या ऋषींना, एखाद्या पंडितनं सांगितलं की असं असं तुमच्या कुंडलीत दोष आहे. ते दोष दूर करण्यासाठी तुम्हाला या तीर्थस्थानी जा, इथं गेल्यावर तुमचा दोष दूर होणार. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे की काही होत नाही, असे दोष गीष असे दूर होत नाही या अशा तीर्थस्थानानं घुमून. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की कोणी म्हणत आहे, ज्योतिष म्हणत आहे की तुमच्या कुंडलीत नाग दोष आहे, हा दोष आहे, तो दोष आहे. काही उपयोग नाही, या गोष्टीचा काही उपयोग नाही असे ज्ञानेश्वर महाराज इथं ठामपणे म्हणत आहे. फक्त एकच उपाय सांगत आहे, हरिनाम. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाम नसन खड्ड्यात गेलं तर काही कामाचंच नाही आहे तुमचं ते. गोष्ट कशी आहे, जे संत होते त्यांनी तीर्थस्थान खूप कामाच्या गोष्टीसाठी स्थापन केले, पण सामान्य लोकांना त्याचा चुकीचा अर्थ केला, त्यामुळे सगळं व्यर्थ झालं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे नामच स्मरण ज्याला समजलं त्यालाच हरी मिळते, तोच दुःखापासून मुक्त होते. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. या ठिकाणी तीर्थांचाही वापर याच्यासाठी केला, पण त्या काळापर्यंत तीर्थ स्थापन करण्यापासून त्या काळापर्यंत याही गोष्टीचा लोकांनी अर्थ विकृत करून टाकला. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे जर तीर्थात नामस्मरण नसेल तर काही कामच आहे. तुम्ही 1000 ठिकाणी फिरा, नामस्मरण नाही, काही दुःखापासून मुक्तता आहे की नाही? जप नाही आहे, नामस्मरण नाही आहे, काही उपयोग नाही. हरी म्हणजे काय? दुःखापासून मुक्तता. या जगात कसं दुःखापासून मुक्त व्हायचं तो हरी. हरी म्हणजे प्रपंचात दुःखापासून मुक्त कसं व्हायचं तो म्हणजे हरी. या ठिकाणी तुम्ही कोणतेही तीर्थ करा, तीर्थाचे विशेष घ्या, विशेष प्रकारचे तीर्थ करा,
काही उपयोग होणार नाही, फक्त व्यर्थ जाणार तुमचं श्रम आणि मेहनत. फक्त एक गोष्ट पाहिजे की नामस्मरण. त्यानं ते असेल तर तुम्हाला कोणत्या तीर्थावर जाण्याची गरज नाही. तुमचं हे जागा, हे शरीर स्वतः तीर्थ होऊन जाते. तुम्ही देव आहात, तुमच्या आतमध्ये देव होण्याची शक्यता आहे, असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे. आता गोष्ट कशी होते की ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे की जाची गरज नाही, पण असं म्हणत आहे की जाचच नाही, की अजिबातच जाच नाही, असं ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणत आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर चित्त नामात नाही तर ते व्यर्थ आहे. जर चित्त नामात असेल तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. तीर्थ जाणं खूप उपयोगी राहणार. जर तुम्हाला नाम काय आहे, नामाचा अर्थ काय आहे, नाम घेणं म्हणजे काय, आपल्याचा त्याचा उपयोग काय, हे ज्याला समजले तो तीर्थाला गेला, त्याच्यासाठी 1000 जन्माचे पुण्य भेटते. मी असं सांगतो, जे तीर्थ राहते, नामस्मरण राहते, संतांना ते तीर्थस्थान याच्यासाठी स्थापन केलते की तुम्हाला तुमच्या दुःखाचं वर विचार करण्याचा संधी भेटो. हे दुःख येते कोण, हे दुःख कशामुळे आहे, ह्या दुःखात मी हे जे अगोदर जे विचार करून बसलो तर हेच खरे आहे का. आता पहा, अगोदरच्या काळात कसं होत जाय, एक व्यक्ती तीर्थाला निघाला, त्या काळात काही वाहन गे नव्हते, फक्त होते तर बैलबंडी, घोडागाडी जास्तीत जास्त, आणि लोक जास्त प्रवास पायदळ करत जाय. त्यातूनही जे लोकांनी, जे संतांनी हे स्थान अशा ठिकाणी बनवलं जिथं जाणे खूप दुर्मिळ आहे. जसं कोणतं तीर्थस्थान आहे हिमालयात एका गुफेत, कोणतं तीर्थस्थान आहे एका बेटावर, समुद्राच्या एका बेटावर, कोणतं तीर्थस्थान आहे एका नदीच्या एकदम मध्यभागी. या ठिकाणी जाणं कठीण असल्या कारणाने इथं लोकांना खूप परिश्रम करावा लागेल, लोकांना हळूहळू जावं लागेल. लोकांपाशी मग वेळ उडे की आपण काय करत आहोत बा, काय नाही करत आहोत, याच्यावर विचार करण्याचा. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, जर तुम्हाला ते नामस्मरण जर लक्षात असेल, तुमचा हा प्रवास तुम्हाला बरोबर दिशेने विचार करण्याला भाग पडा. तुम्ही त्या काळात संचाराचे माध्यम नव्हते. त्या काळात आपल्याला माहित नव्हतं की एका भागात कोणतं, दुसऱ्या भागात काय चालू आहे, काय रीतिरिवाज, काय परंपरा, काय सण उत्सव. लोक प्रवासाला निघे दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत, उत्तर भारतापासून दक्षिण, पूर्वेपासून पश्चिम. तर या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव, परंपरा हे दिसे, आपल्याला परंपरावर विचार करण्याचा भाग. आता आपण बघू शकता, जे उत्तर भारत आहे, काशी, बनारस, हिमाचल, हिमालय या ठिकाणचे जो भारत आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्याला खूप मोठं समजलं जाय. ज्याच्यापाशी शेती आहे, जो शेती करत आहे, तो सगळ्यात जास्त धनवान, असे या उत्तर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच उलट दक्षिण भारतात जो शेती करत आहे त्याची काहीच किंमत नाही, असं आपल्याला दक्षिण भारतात पाहायला मिळते. जर आपण उत्तरेमधला व्यक्ती दक्षिण भारतात गेला आणि त्यानं म्हटलं मी शेती करणारा, लोक तोंडावर हुडकून जात जाय, हळ असे म्हणून चालले जात जाय. असे त्या काळातले दक्षिण भारत उत्तर भारत मधला अंतर, जो आपण मतभेद, जो आपण भेद त्या काळात निर्माण केला, जे आपण माणसात भेद निर्माण केला, तो काय खरंच सर्वव्यापक आहे काय, तो काय खरंच सत्य आहे काय. सत्य सर्वव्यापक असते, तो सगळ्या ठिकाणी एक राहते, तो सगळ्या ठिकाणी एक आहे का, असे या ठिकाणी विचार करण्याला आपल्याला भाग पडला जाते. तेव्हा जाऊन ते तीर्थ उपयोगी पडते. अशा आणखी आपण अनेक गोष्टी मानून बसतो. ज्या प्रकारची आपण ममता करतो, ज्या प्रकारची आपण आपल्या लेकरांवर माया करतो, त्याच प्रकारची माया बरोबर आहे का. आपल्याला आपल्या जीवनावर प्रश्न विचारला जाते, तो जो आहो मी, तोच बदलून जाते या प्रवासातून. म्हणून हे तीर्थस्थान तयार केले गेले. गोष्ट काय होती, स्वतःला समजणे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज नामस्मरण म्हणत आहे. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे, तीर्थाला जाऊन फायदा नाही जर तुमच्यापाशी नामस्मरण नाही. नामस्मरण असेल तुमचं पुण्य 10 पट होऊन जाणार, 1000 पट होऊन जाणार, असं आपण म्हणू शकतो. नामस्मरण असेल तर खूप फायदा आहे. गोष्ट कशी आहे, आपला फायदा तिथं दिसते. नामस्मरण म्हणजे आपल्या चुका पाहणं,
आपल्या पूर्णतेकडे पाहणं, पूर्णता दिसली तर आपल्याला आपल्यातली कमी दिसणार नाही काय? एखादी स्वच्छता दिसली तर एखाद्या घाणेरडी जागा आपल्याला माहित पडत. जर लोकांना वाटत असेल की हेच बा स्वच्छ जागा आहे, तर लोक खरी स्वच्छ जागेले कधीच बनवणार नाही आपल्या आजूबाजूला. एका ठिकाणी कचरा आहे बा, आजच्या काळातले पोरं राहतात ते हे काय म्हणते कपडे इकडे तिकडे फेकून देतात. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज, त्या ठिकाणी जो सामान्य व्यक्ती राहतो, पोरगा राहणार, त्याला वाटत हे स्वच्छ जागा आहे, याच्यापेक्षा स्वच्छ जागा असू शकते हे वाटतच नाही. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत आहे. आपली ममता, आपले नाते, याच्यापेक्षा चांगले नाते असू शकते काय, हे त्या काळात माहीत पडणं खूप कठीण होतं. म्हणून प्रवासाचा उपाय दिला. त्या प्रवासात अनेक गोष्टी माहीत पडते असं त्यांनी निश्चित करून ठेवलं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की जो नामस्मरण घेते तोच त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविना धावया न पावे कोणी. आता नामासी विन्मुख आहे, नामासी विन्मुख आहे, त्याला नामस्मरणाचं काहीच घेणं नाही, तो पापी आहे डायरेक्ट. गोष्ट काय, इथं ज्ञानेश्वर महाराज पाप पुण्याची परिभाषा देत आहे. आता पहा तो पाप कसं राहते. पाप म्हणजे नेमकं काय? पाप कसं, एका प्रकारचे आचरण बा समाजानं म्हटलं की हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे आहे. समाज तर त्याच्या फायद्यासाठी चुकीची पाप परिभाषेची परिभाषा देऊ शकते, पाप पुण्याची परिभाषा देऊ शकते. तर आपण समाजावर किती विश्वास ठेवू शकतो? जे संत होते त्यांनी खरी परिभाषा दिली, जे ऋषी होते त्यांनी खरी परिभाषा दिली, ते काय म्हणते आपण बघू. जे पाप पुण्य राहते ते राहते मीच्या दुःख येणं की नाही येणं, दुसऱ्याचं सोडा, मीला दुःख येत आहे की नाही. नामस्मरण म्हणजे काय? पूर्णता स्थिती. जे उंचतेला भेटवण्याची स्थिती आहे त्याला म्हणते पूर्णता, त्याला म्हणते पुण्य. जे आपण खालचे कामं करत आहोत, देवापासून विन्मुख होण्याची कामं करत आहोत, ते पाप. देवापासून विन्मुख होण्याचे जे आपण काम करतो ते पाप. या ठिकाणी कसं होते, देव कोण? पूर्णता. आपल्याला काय पाहिजे की आपले दुःख दूर हो. जो दुःख दूर होण्यासाठी चुकीच्या मार्गावर जात आहे तो पापी. दुःख दूर योग्य मार्गाने, योग्य उचित एकदम सटीक याने दूर होते. पण जो त्याला दूर करत नाही आहे तो दुसऱ्या गोष्टीत अडकून बसत आहे ते पाप. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, तुम्ही जे पाप आहे ते नाकारा. ते पाप तुमचं वाढन जर तुम्ही नामस्मरण नाही घेतलं. पाप म्हणजे काय? दुःखमुक्ती. दुःखमुक्ती कशी? किंवा दुसऱ्याचं सोडा आपलं आहे, आपलं जे हित आहे, आपण आणि पूर्ण निसर्ग हे एक आहे. आपलं एकाचा फायदा, एकाला दुःख भेटलं ते दुसऱ्याला दुःख भेटलं. दुःख कसं भेटणार? निसर्गात काही गडबड झाली, आता त्याचा परिणाम आपल्यावर येतो, दुसऱ्यावर दुःख भेटणार की नाही भेटणार. राहण्यासारखं वातावरण होणार नाही, श्वास घेण्याचंही आपल्यापाशी राहणार नाही. तर तो फक्त काय माझ्या पुरता राहणार का दुसऱ्या पुरता? ज्यांना स्वतःला दुःख भेटणार, स्वतःला कष्ट भेटणार न उपयोग असताना, ते आहे पाप. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जो व्यक्ती नामस्मरण घेत नाही, जो व्यक्ती जाणून घेत नाही मी कोण आहे, काय कसं आहे, तो व्यक्ती पापी आहे. कारण त्याचं दुःख दूर होणार नाही. तो 10 चुकीच्या दिशेने जात बसन ज्या ठिकाणी काही होत नाही. चुकीची दिशा कोणती? जिथं आपण स्पष्टपणे गणना करू शकतो की हे इथं निर्णय हा येणार आणि त्याचा आपल्याला उपयोग होणार की नाही होणार, ते चुकीची दिशा. ज्या ठिकाणी आपण गणना करू शकतो की बा हे केल्यानं असंच होणार, यानं असंच होणार, आणि ते जे भेटन त्यानं मला काही फायदा होत आहे की नाही हे आपण जाणू शकतो. त्यानं मग जर फायदा होत नसेल ते चुकीची दिशा, असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज अशी पाप पुण्याची परिभाषा देते. तुमच्यासाठी उपयोगी आहे की नाही, तुमचं दुःख दूर होत आहे की नाही ते पहा. कारण मी असणं, जो मी आहे, मी नेहमीच चुकीची गणना करणार, तो असा दुःख होणार आणि तेच पाप आहे. हरिनाम म्हणजे मीला विसरणे, असे आपण धरू शकतो. हरीला मिळणे, हरिनाम घेणे म्हणजे मीला विसरणे, मीच्या चुका पाहणे म्हणजे हरिनाम घेणे, असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. जो हे करत नाही त्याला हरीशिवाय कोणी तारूच शकत नाही. तुमची समस्या काय राहते की बा मला काहीतरी कमी वाटत आहे, माझ्यापाशी ही गोष्ट कमी आहे, माझ्यापाशी ते गोष्ट.
खरंच ते गोष्ट कमी आहे का तुमच्यापाशी? खरंच ते गोष्ट नसली तुमचं काही बिघडणार काय? हा बा असन तर काही घेऊ शकत असाल काही गोष्ट नाही, पण नसन तर काही बिघडणार आहे काय? असे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. तो हेच समजून आपल्याला शांतता भेटल की ते गोष्ट नसली तरी काही फरक पडत नाही. मग कशाला त्याचा हट्ट करायचा? ते गोष्ट नसन तरी काही फरक पडत नाही. मग त्याच्यासाठी आपण पूर्ण जीवन त्याच्या मागे कशाला लावायचं? छोट्या निर्णयाची गोष्ट नाही, जे मोठे निर्णय आहे त्याच्यात तुम्ही पहा. त्याच्यात हे गोष्ट लावा की ते गोष्ट नसन तर तुम्हाला काय फरक पडतो. चुकीचे निर्णय आपण याच्यामुळे घेतो की आपण स्वतःला कमी समजतो, आपण स्वतःला अर्धवट समजतो, आपण स्वतःला भिकारी समजतो. आपण बादशाह आहे, संत कबीर म्हणतातच, जिसको कुछ नहीं चाहिए वो शाहन का शाह. आपल्या नसे आहो, आपण पूर्ण बादशाह. आपण आपल्याला काय गरज, मग तशानुसार वागणूक करा ना. तशानुसार या ठिकाणी संत म्हणतात तशानुसार वागणूक करा. या ठिकाणी म्हणत आहे जो हे नामस्मरण घेत नाही तो फालतू ठिकाणी अडकत राहणार. जो नामस्मरण घेणार त्याला बरोबर दिशा समजेल की दुःख कशापासून दूर होते. हजारदा परीक्षण केलं, हजारदा ज्या प्रकारे एक वैज्ञानिक आपल्या प्रयोगशाळेत 100 वेळा असफल होऊन अयशस्वी होऊन 101 वा प्रयोग तो सफल करते, त्या प्रकारे हे ऋषी होते. आपण एकही प्रयास करत नाही. आपण जे अगोदर गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी आपल्या अंदर पकडून बसतो. अशा ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावयान पावे कोणी. नामानं विन्मुख असन तो नर पापी आहे आणि हरीशिवाय त्याला वाचवण्यासाठी कोणी येणार नाही, असं याचं भाषण. पुढं म्हणत आहे, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. या ठिकाणी आपण सोबत समजून घेण्याचा प्रयत्न करू. जे महाभारत आहे, रामायण आहे, प्रसिद्ध व्यक्ती आहे, वाल्मिकी आहे. जो व्यक्ती चुकीच्या दिशेने चालला होता, नामस्मरण संतांच्या संगतीनं तो सुधरू शकते, त्याला योग्य दिशा भेटू शकते. खरी वास्तविक तथ्यात्मक किंवा कोणीच त्या दिशेला नाकारू शकत नाही अशी दिशा भेटते. चोरही त्या दिशेला जाऊ शकते, चोरी चुकू शकते, पण चुकीनं नंतर बरोबर दिशेला जाऊ शकते, असं आपल्याला वाल्मिकींचं दिसते. तीनही लोक आपल्याला उद्धरल्या जाते. असेल नसेल तुमचे सगळ्या प्रकारचे दुःख दूर होणार असे म्हणत आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही श्रीमंत जरी असेल तरी काही ना काही दुःख राहते, आध्यात्मिक दुःख राहते, ते दुःख. तुम्ही पृथ्वी लोक, तुम्ही मध्यमवर्गीय असाल दुःख राहते, ते दुःख. तुम्ही गरीब असाल, गरीबाचे दुःख दूर होणार. असे हे 3 लोकांचे दुःख दूर होते. 3 लोक म्हणजे 3 तल. एक स्वर्ग जे अमीर आहे, जे पृथ्वी लोक ते मध्यम वर्गाचं आहे, म्हणजे पाताळ लोक ते गरिबांचं आहे, असं आपण गृहीत धरू शकतो. वाल्मिकी कसे डाकू होते, जे डाकू गिकू ह्या सगळ्यांना आपण सुधारू शकतो. जे देववृत्तीचे व्यक्ती आहेत त्यांचे हित होणार, जे मनुष्य आहे, जे प्राणी आहे, जे उंची नाही, जे खालचे नाही, ते मधातले आहे, त्यांचे हित होणार, आणि जे खालचे आहे त्यांचे हित होणार, असे आपल्याला दिसते. वाल्मिकी डाकू रत्नागर तो बरोबर संतांच्या संगतीत आल्यावर काय गोष्ट आहे ते समजलं. फक्त इमानदारीनं विचारा लागते काय गोष्ट आहे, खरी काय गोष्ट आहे. विचारा लागते की आपण काय हवं, आपण आपले नाते काय आहे, नात्यांची खरी काय आहे, ओळख काय आहे, हे विचारा लागते. तेव्हा जमत. कोणी असो, डाकू, वैश्या, चांडाळ, सगळ्यांना अधिकार आहे नामस्मरण करण्याचा. नामस्मरण म्हणजे दुःखापासून मुक्तता. जन्माला आलं दुःखापासून मुक्तता निसर्गानं शक्तीनं आपल्याला दिलं. जे नामस्मरण आहे ते शक्तीनं आपल्याला दिलं आहे की तुमच्यापाशी नामस्मरणाचा अधिकार आहे. हा मी तुम्हाला वरदान देतो. कोणत्या जनावराला हा वरदान नसेल, पण माणसाला हा वरदान आहे. स्वतः आदिशक्ती महामाया प्रकृतीनं आपल्याला हा वरदान दिलेला आहे. हा अभिशापही आहे, वरदान आहे, पण वरदान जास्त आपल्यासाठी उपयोगी. या ठिकाणी म्हणत आहे, जो डाकू आहे, जो दुष्ट प्रवृत्तीचा आहे, जो घातक आहे, त्याही व्यक्तीला सुधारू शकतो आपण. अशी या नामस्मरणात हे दुःखापासून मुक्ततेसाठी चुकीच्या दिशेला चालला होता. तो स्वतःच्या परिवाराची इच्छा भरून काहीतरी भेटवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या परिवारावर प्रेम नाही, त्याचे काहीतरी त्या परिवाराची इच्छा भरून काहीतरी पाहिजे
म्हणून तो त्या ठिकाणी त्यांच्यासाठी चोरी डाकूगिरी करत होता. या ठिकाणी संतांना दिसलं, जे तुला पाहिजे तुझ्या परिवारापासून ते तुला भेटत आहे का विचारून. जे त्याच्या परिवाराला पाहिजे, जे त्याच्या परिवाराला त्याच्या पैशापासून पाहिजे, त्याच्या पैशापासून ते त्याच्या परिवाराला भेटन काय हे विचारून. प्रयोग करून पाय, स्वतः प्रयोग करून पाय. म्हणून तेव्हा जाऊन तो जो डाकू रत्नाकर आहे तो वाल्मिकी झाला. अशा प्रकारे वाल्मिकीचं आपल्याला पुराणात उदाहरण भेटते. आणि ते वाल्मिकींना जे सांगितलं राम, तो राम सगळ्यात उंच आहे. तो आहे दुःखापासून मुक्तता. 4 प्रकारचे राम कबीर साहेब म्हणतात. 4 प्रकारचे राम आहे ते आपण पुढच्या याच्यात बघू. 4 प्रकारचे राम आहे, ज्यातला एक राम आहे दशरथ का बेटा, दूजे राम की गजब कहानी, तीजा राम कनकन में बैठा, चौथा राम सबसे न्यारा. असे 4 प्रकारचे राम आपल्याला पाहायला मिळते. त्यातला आपल्याला चौथा राम सगळ्यात महत्वाचा आहे. जो चौथा राम आहे तो चौथा रामच आपल्यासाठी उपयोगी आहे. तो पूर्णता आहे. ते पूर्णता पाहायला आपण आपल्या अंदरच्या चुका दुरुस्त करू आणि ते चुका दुरुस्त झाल्यावर आपण राम होऊ शकतो. अशा प्रकारे म्हणत आहे कबीर साहेब. जे वाल्मिकींना म्हटले ते हेच सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पूर्ण आहे. वाल्मिकींची बाकी रचनाही आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जे पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कूळ शुद्ध. आपण काय करतो, नामस्मरणाला फक्त तोंडातून घेण्याचे साधन समजतो. तोंडातून घ्या लागते बा, एवढंच आपल्याला माहित आहे. पण नामस्मरण तशी गोष्ट नाही आहे ना. या ठिकाणी नामस्मरण म्हणजे काय, चिंतन करा. जप म्हणजे काय, दत्तात्रय म्हणतात जप म्हणजे त्याला समजणे. त्याला समजणे म्हणजे जप. असे या ठिकाणी जपाची परिभाषा आहे. दुःखापासून मुक्त त्याला समजणे, ब्रह्माला समजणे म्हणजे काय, पूर्णतेला समजणे. पूर्णता समजली तर आपण जे फालतूगिरी करतो ते राहणार काय. स्वच्छता दिसली तर गंदगी राहणार काय, कचरा राहणार काय. आपण स्वतःहूनच स्वच्छतेच्या प्रेमात पडू. अशा ठिकाणी म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज, स्वतःच्या अंदरचे दुःख, स्वतःच्या अंदरच्या नालायका तुम्ही दूर करसाल, तुम्हाला नामस्मरण घ्यावं लागते. नाम काय आहे, विष्णू कोण आहे हे समजलं, तो पूर्ण आहे ना, तो स्वच्छ आहे ना. आपण बेकार आहो ना, आपण घाणेरडे आहो ना, तर आपल्याला आपण सुधारू, आपण आपल्याला स्वच्छ करू. असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कूळ शुद्ध. जे गोष्ट आहे ते परंपरेने त्याच्या पूर्ण कुळाला, त्याच्या पूर्ण कुटुंबाला, पूर्ण नातेवाईकांना सुधरून टाका अशी गोष्ट आहे. विद्रोही करणार तो स्वतःच्या समाजातल्या, स्वतःच्या परिवारातल्या ज्या घातक गोष्टी आहे त्यांना काढून टाकेल. अशा प्रकारे तो विद्रोही होणार संत. तेव्हा अजून ते आपलं सुधरू शकते. त्याला पाहून त्याचे स्वतःचे लेकरं स्वतःहूनच एक उंचतेच्या प्रेमात पडून जाणार. तो एक आदर्श बनून जाणार आपल्या पुढच्या पिढींसाठी. परंपरेने त्याचे कूळ शुद्ध होणार. पण आपले दुर्भाग्य असे आहे की अनेक व्यक्ती झाले पण त्यांचे कूळ जास्त दिवस टिकू नाही शकते, जास्त पिढ्यांपर्यंत टिकू नाही शकते. ते गोष्ट ओरिजिनल ज्याला समजली त्याच्यापासूनच सगळ्या पिढींपर्यंत जायला पाहिजे, असं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. त्या काळात मोबाईल नव्हते, आजच्या काळात मोबाईल आले. ह्या तंत्रज्ञानाला मी नमस्कार करतो. हे खूप उपयोगी तंत्रज्ञान आहे. याचे जर बरोबर वापर केल्या गेले तर सगळ्या जगाची हित होणार. फक्त योग्य वापर काय करायचा हे समजले पाहिजे. फक्त अनुपयोगी गोष्टीसाठी मन करत आहे त्याच्यासाठी वापर नाही करायचा. मन के मते न चालिये, मन के मते अनेक, जो मन पे सवार हो सो बिरला कोई एक, असे कबीर साहेब म्हणूनच जात आहे. तर जे उपयोगी आहे, जे फायद्याचं आहे, ज्याच्यात खरा फायदा दिसत आहे त्याच्यानुसार तुम्ही काम करा, असे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे. नामस्मरण घ्या, त्यानं तुम्हाला खरं काम काय, खोटं काम काय, तुमच्या याच्यात कचरा कुठं आहे हे माहीत पडेल, स्वच्छता काय आहे त्याच्यामुळे तुमच्या याच्यात कचरा काय आहे हे तुम्हाला माहीत पडेल, असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे. गीतेचे पठन करा, सगळ्या ग्रंथा वाचा, त्यानंतर जाऊन तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजेल. तर अशा प्रकारे मी आपली रजा घेतो, इथं आपले कीर्तन रूपी सेवा संपवतो. बोला पुंडलीनाथ महाराज की जय, बोला ज्ञानेश्वर महाराज की जय, बोला तुकाराम महाराज की जय.
सब संतन की जय. रामकृष्ण हरी.